पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान श्री अंबादेवी मंदिरात भेट देत देवीचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी विधिवत पूजा अर्चा केली। चिखलदरा येथील 3 एकर जमीन अंबादेवी संस्थानला दिल्याबद्दल संस्थानच्या वतीने पालकमंत्री बावनकुळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। आई अंबादेवीची मूर्ती देत त्यांचा सन्मान करण्यात आला असून अंबादेवी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी या सहकार्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती। आरोप केला की भाजपने पैसे खर्च करून जे आहे पैसे देऊन भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आणले। तर आरोप करणारे आरोप करत राहतात। आरोप करणारे लोक आरोप करत राहतात, पण मला असं वाटतं त्यांच्या आरोपात काही तथ्य नसतं। शेवटी निवडणुकीमध्ये जे काही अनौपच होतात तो जो कॅन्डिडेट असतो त्या कॅन्डिडेटवर लोकांचा विश्वास असतो आणि एवढंच असतं की लोकांना आता विकसित महाराष्ट्राकडे जायचं आहे, विकासाची बाजू स्वीकारायची आहे। त्यामुळं अनेक उमेदवार अनुपस्थित झालेले आहेत। त्यामध्ये ठाण्याची अनुपस्थित झाले, धुळ्यात झाले। आमचे रवींद्र चव्हाण जे अध्यक्ष जे आहेत कल्याण डोंबिवली, त्यांच्या स्वगृही मोठ्या प्रमाणात 15च्या वर उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाले आहेत, अनुपस्थित झाले आहेत। त्यामुळं 42च्या वर भाजपाचे उमेदवार अनुपस्थित झाले। 42च्या वर भाजपाचे महानगरपालिकेचे उमेदवार अनुपस्थित झाले आहेत। सोबत 22 उमेदवार एकनाथ शिंदेचे जवळपास आहेत, काही राष्ट्रवादीचे आहेत, काही अपक्ष आहेत। त्यामुळं असं एकच नाही की भाजपाचे झाले आहेत, शिवसेनेचे झाले आहेत, राष्ट्रवादीचे झाले आहेत, काही अपक्ष झाले आहेत। त्यामुळं उमेदवाराचा अपक्ष त्या ठिकाणी अनुपस्थित निवडून येणे याचा हा त्या भागातल्या नेतृत्वाचा विजय असतो, त्या भागातल्या विकासाचा विजय असतो। अपोजिशन पार्टी याचं गालबोट लावत असते। निवडणुकीमध्ये युती होईल तर त्यांनी सांगितलं तुमच्या तोंडात साखर आणि घी पडतो। ठीक आहे ना, स्थानिक लेवलला एखादी युती झाली असेल तर त्याच्या पक्षाचा त्यांनी काय निर्णय करायचा हा अधिकार त्यांना आहे। भारतीय जनता पक्षाचा निर्णय करायचा अधिकार देवेंद्रजी आणि आपले रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षांना आहे। त्यांच्या पक्षाचा निर्णय ते करतील, त्यांच्या पक्षात लोडबोड करण्याचा माझा काही अधिकार नाही। पण भारतीय जनता पार्टी मात्र शब्दाला जागते आहे, वचन जे दिलं ते पूर्ण करता आहे। महायुतीमध्ये आम्ही शब्द दिला आहे की महायुतीचे जे पक्ष आमच्यासोबत महायुतीमध्ये असतील कुठलेही मतभेद आणि मनभेद आम्ही होऊ देणार नाही। जरी मैत्रीपूर्ण लढती होतील काही ठिकाणी तरी त्या ठिकाणी कोणताही आक्रोश किंवा मतदारांना त्या ठिकाणी आमच्या मित्रपक्षाबद्दल आम्ही कुठल्याही पद्धतीचे चुकीचे स्टेटमेंट करणार नाही, आरोप प्रत्यारोप करणार नाही। ज्या ठिकाणी महायुतीचे लोक मित्रपक्षात लढतात त्या ठिकाणी पण त्यांनी मुरलीधर मोहोळची यादी पहा आणि भाजपची यादी पहा, गुन्हेगारीवर त्यांनी प्रश्नचिन्ह। ठीक आहे, फैसला जनतेच्या कोर्टात आहे, जनतेसमोर आपण गेलो आहे। आता जनतेचा फैसला येऊ द्या, 16 तारखेला निकाल येईलच, जनतेचा फैसला ठरवेल कोण काय नाही आहे। आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या मागे जनमत आहे। मतदार जनताही भाजपाकडे विकासाच्या आशेने बघतायत। मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते या भावनेने जनता आमच्या पाठीशी आहे आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष तर राहीलच, पण महायुती मात्र 2/3 बहुमताने 51% मतं घेऊन जिंकेल। अमरावती काँग्रेस किंवा इतर पक्षाच्या लोकांना उमेदवारी का दिली? काही ठिकाणी दिलेली आहे भाजप। कुठे दिली? बंडू युसेवर काँग्रेसचेच उमेदवार आहेत। आता एखाद्या ठिकाणी जर आम्ही 51% नाही आहोत, जिंकण्याला किती लागतं? 51%। ज्या ठिकाणी 51%ची गरज आहे आणि काही ॲडिशनची गरज आहे, ज्या ठिकाणी भाजप कार्यकर्ता जिंकतो आहे त्या ठिकाणी कधी आम्ही असा प्रयोग करत नाही। ज्या ठिकाणी 51% मताला काही 2-4% मतं असले, तुम्ही जर वाढवणार असाल तर तुम्हाला घेऊ आहे। चीफ सेक्रेटरीकडे पाठवलं आहे आणि मला असं वाटतं की या निवेदनावर सरकार योग्य कारवाई करेल, पण आता थोडा काळ द्यावा लागेल कारण आचारसंहिता सुरू आहे। त्या ठिकाणी उद्यापर्यंत मी काही ना काही त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। आता तर त्यांनी मला निवेदन दिलं आहे, मी चीफ सेक्रेटरीला पाठवलेलं आहे। विद्यार्थ्यांनी शांत राहावं आणि सरकारची या भूमिकेची वाट बघावी। मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही सेक्रेटरी आदेश काढत नाही असं त्यांचा आरोप आहे। शेवटी आम्ही आदेश देतो, पण त्या ठिकाणी त्यांच्या MPSCच्या टेक्निकल अडचणी आहे, MPSCच्या काही तांत्रिक अडचणी आहेत, त्यांचं काय आहे, सरकार म्हणून काय आहे जरा तपासावं लागेल। पण
माननीय मुख्यमंत्री आम्ही सर्व लोक सकारात्मक आहोत आणि सकारात्मक भूमिकेतून काम करू. सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की कुठलेही आंदोलन करू नये. थँक्यू.